जीवन शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. असं म्हणून जे नेहमी कथा सांगत असतात ते कथाकथनकार जयवंत आवटे सर. आज क्रांत्याग्रणी विचार व कार्यशक्ती कुंडल यांच्या वतीने क्रांत्याग्रणी पुरस्कार 2025 चा हा सोहळा पार पडत असताना इथं आवर्जून उपस्थित असलेले थोर अर्थतज्ञ, भारत सरकार नियोजन समितीचे सचिव माननीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव साहेब, ज्यांना हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत, आणि रयत शिक्षण संस्था साताराचे चेअरमन माननीय चंद्रकांतजी दळवी साहेब, ज्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. त्याचबरोबर पुणे पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुणांना लाड, त्यांचे सर्व कुटुंबीय, कुंडलगाव आणि परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, साहित्यिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर, क्रांत्याग्रणी जी.डी. बापू साहेबांच्या वरती प्रेम करणारे सर्व माता बहिणी आणि श्रोते हो. कोणी देव म्हणो, कोणी दैव म्हणो, कोणी निसर्ग म्हणो, कोणी योगायोग, माणसाच्या सुखदुःखाशी काही एक संबंध नसलेली एक दैवी अंधशक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. कधी रक्ताच्या नात्यातून, कधी गरजेच्या नात्यातून, तर कधी भावनेच्या नात्यातून. रक्ताच्या नात्यातून एकत्र आलेले लोक वेळप्रसंगी एकामेकाचं रक्त सांडायला कमी पडत नाहीत. गरजेच्या नात्याने एकत्र आलेले लोक गरज संपली की निघून जातात. परंतु क्रांत्याग्रणी जी.डी. बापूंनी आयुष्यभर भावनेचं नातं लोकांशी जपलं. म्हणूनच हा जनसमुदाय जनसागरामध्ये परावर्तित झालेला आहे. कारण बापूसाहेबांनी आयुष्यभर सामान्य माणसांचं समाजकारण केलं. आज आपल्या सर्वांना सर्वाधिक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट म्हणजे आज आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते थोर अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्रजी जाधव साहेब. आजपर्यंत साहेब 28 वर्ष झाला हा पुरस्कार सोहळा व्याख्यानमाला सुरू आहे. प्रत्येक वेळेला महान व्यक्ती इथं येऊन गेल्या, परंतु आज खऱ्या अर्थानं जर बापू असते, निश्चितपणाने त्यांना प्रचंड आनंद झाला असता. कारण तुमचं जगणं आणि वागणं त्यांच्या विचाराशी संगत आहे आणि त्यांचा एक विचार तुम्ही पुढे नेत आहात, याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. कारण साहेब, क्रांत्याग्रणी जी.डी. बापू साहेबांचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला तिथे तुमच्यासारखंच दारिद्र्य होतं. तुम्ही सुद्धा संघर्षातून लहानाचे मोठे झालात. बापू साहेबांनी बी लहानपणी वडिलांचं छत्र हरपलं आणि आईच्या मार्गदर्शनाखाली प्रपंचाचा गाडा ओढण्याचं काम केलं. त्यावेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये जी व्यवस्थेची संकट आली, त्यावेळेला ती फक्त जाती धर्माची नव्हती, तर ती फक्त उच्च नीचतेची नव्हती, तर सगळ्यात मोठं गरीब श्रीमंत हा मोठा भेदभाव या समाजामध्ये होता. आणि मागील 5,000 वर्षापासून ह्यानं अगदी चांगली मूठ मरून धरून बसलेले आहे की ही मूठ जर मोकळी केल्याशिवाय ह्या सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही. हे बापूंना जीवनाच्या प्रवाहापासूनच समजत गेलं. साहेब, तुम्ही सातत्यानं सांगत आला की ज्या वेळेला आम्ही मोठं होत गेलो, त्यावेळेला तुम्ही लहान असताना भांडणं करत गेला, वाद घालत गेला, आणि त्या भांडणाचा, वादाचा आणि एकूणच वातावरणाचा मला फायदा पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झाल्यानंतर झाला. बापू साहेबांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा त्याच दृष्टीनं पाहिलं साहेब. कारण अमेरिकेमध्ये शिकागो परिषद झाली, त्यामध्ये धर्म परिषदेत विवेकानंद गेले. अमेरिकेला धर्म परिषद घ्यायचीच नव्हती. अमेरिकेला 400 वर्षामध्ये आम्ही दैदिप्यमान काय केलं हे जगाला दाखवायचं होतं. पण आम्ही काय केलं हे जर बघायला जर दुनियाभरातील लोक यायचे असतील तर ते येणार नाहीत. त्यांना धर्माच्या नावाखाली एकत्र केलं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांनी छोटीशी धर्म परिषद घेतली आणि त्यामध्ये विवेकानंद एक महामानव मिळाला. क्रांतीअग्रणी जी.डी. बापूंना सुद्धा ब्रिटिशांना या देशातून घालवायचं आहे आणि हा देश स्वातंत्र्य करायचा आहे, एवढं सीमित आणि मर्यादित स्वप्न नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं ह्या गावगाड्यातील आणि गरिबीने पिचलेली ही सामान्य कुटुंबातील लोक
जर अन्यायाविरुद्ध उठायचे असतील, विचाराच्या आधारावर जगायचे असतील, त्यांना एकत्र केलं पाहिजे आणि ब्रिटिशांच्या विरोधातला लढाच त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटं आणि पन्हाळगडाचा वेढा एवढ्या 3 गोष्टीवरती त्यांचं वीरत्व 400 वर्ष फिरत राहिलं. अगदी त्याच पद्धतीनं क्रांती जी.डी. बापूंचं जीवनचरित्र, धुळे खजिना, तासगावच्या झेंडा फडकवणं, इस्लामपूरच्या कचेरीवरचा मोर्चा एवढ्यापुरतं फिरवून चालणार नाही. तर ह्या गावगाड्यातील लोकांच्या कुटुंबामध्ये गरिबीनं, सावकारकीनं ज्या वेदना सहन कराव्या लागल्या, त्यांच्या आयुष्यामध्ये रक्ताचं पाणी, ध्येयाची आराधना आणि तत्वाची साधना करून सुद्धा 2 वेळची भाकरी मिळेनाशी झाली. त्यावेळेला साहेब या स्वातंत्र्य लढ्याचं एकूण अस्त्र करून, शस्त्र करून हा भारत देश स्वातंत्र्य झाल्या या देशामधील सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी आपली शस्त्र खाली ठेवली आणि सत्तेच्या प्रवाहामध्ये वाहून घेतलं. पण बापूसाहेबांनी मात्र तो मार्ग बदलला आणि सामान्य माणसाला प्रति सरकारच्या माध्यमातून स्वतःच एक स्वराज्य निर्माण केलं होतं. त्यातून सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, 150 देशावरती राज्य केलं. अभिमानाने ते सांगत होते की आमचा सूर्य कधी मावळणार नाही. पण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा काही विरोधकांनी प्रश्न विचारला, जर 150 देशामध्ये तुमचं राज्य असेल, 150 वर्ष हिंदुस्थानमध्ये राज्य असेल, तर सातारा जिल्ह्यातील प्रति सरकार काय करतं याचं उत्तर आम्हाला पाहिजे. मला वाटतं या जगातील जी.डी. बापूंच्यासाठी, नाना पाटलांच्यासाठी मिळालेला हा सर्वोत्तम पुरस्कार आहे की बापूसाहेबांनी ती वेदना घेऊन जगण्याचा प्रयत्न केला. साहेब, म्हणून मला सातत्यानं असं वाटतं की तुमचं जगणं आणि बापूंचं जगणं हे मला खरंच त्या अर्थानं सुसंगत वाटतंय. कारण तुमचे वडील, तुमच्या भावानं तुम्हाला विचारलं की पुढे जाऊन काय करणार. त्यावेळेला साहेबांनी उत्तर दिलं होतं, मी लेखक होणार. त्यावेळेला घरातल्यांनी एवढं तोंड केलं की ह्याचं भविष्य कसं. साहेब, ह्या परिसरातील हजारो तरुण आज लेखक व्हायला निघालेले आहेत, वाचनालयामध्ये रात्रंदिवस येत आहेत. त्यांच्या घरातल्यांची तोंड एवढं होत नाहीत, एवढी होत नाहीत. कारण जोपर्यंत क्रांती जी.डी. बापूंचा विचार या परिसरामध्ये आहे, तोपर्यंत या भागातील एकही लेखक उपाशी मरणार नाही. हा विचार बापूंनी आजपर्यंत दिलाय की विचाराच्या आधारावर जगणाराला इथं मरण नाही, विचाराच्या आधारावर जगणाराला इथं अपमान नाही. आणि तुमचं जगणं सातत्यानं मला सांगावं का वाटतं, तर तुमचे प्रत्येक जीवन व्यवहारातील प्रत्येक गोष्ट बापूंशी सुसंगत होत गेलेले. तुम्ही ज्या वेळेला शिक्षणाच्या माध्यमातून आभाळ उंचीवर गेला, अगदी त्याच पद्धतीने बापूसाहेब आमदारकी, खासदारकी आपल्या जीवनामध्ये त्या आमदारकी, खासदारकीचा उपयोग करत होते. त्यावेळेला ती आमदारकी, खासदारकी फक्त सामान्य आणि सामान्य माणसांच्यासाठी वापरली. साहेब, तुम्ही तुमची भाषा भाषणामध्ये बदलली नाही, तुम्ही तुमचं जगणं मागलं विसरलं नाही. बापूसाहेब सुद्धा एवढे होऊन सुद्धा गावातल्या चर्मकाराकडून चप्पल घालून आयुष्यभर या रस्त्यानं चालत गेले. हे या पिढीनं बघितले आणि पुढच्या 10 पिढ्यांना ते मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत. साहेब, बापूसाहेबांनी तो विचार सातत्यानं आम्हाला दिला आणि तो विचार घेऊन ह्या क्रांती अग्रणी व्याख्यान मला 28 वर्ष झालं सुरू आहे. साहेब, तुम्हाला गावगाड्यातली माणसं, तुमच्या आजूबाजूची माणसं तुम्ही विसरला नाही. या गावामधील मेन चौकाला नाव जी.डी. बापूंचं असायला पाहिजे होतं. साहेब, पण जी.डी. बापूंनी ते नाव दिलं नाही. त्या मेन चौकाचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हा खरा विचार बापूंनी दिला. ज्या विचारपीठावरती साहेब आज मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्यानं झाली, ज्या विचारपीठावर मोठमोठ्या राजकारत्यांची भाषणं झाली, या कार्यक्रमाच्या हजारो पत्रिका छापल्या जातात. या स्टेजचं नाव क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड नाही, तर स्वातंत्र्य सेनानी सावळाराम येडके हे नाव बापूंनी दिलेलं आहे. हा विचार जी.डी. बापूंचा आहे. गावाच्या बाजूलाच एक छानसं नगर उभा राहिलं. त्या नगराला जी.डी. बापूंचं नाव नाही, तर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव आहे. हा जी.डी. बापूंचा विचार लोकांच्या समोर गेलाय. साहेब, हे विचार घेऊन आता सातत्यानं निघालेला आहे आणि आम्हाला सांगताना आमचा ऊर भरून येतो की सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. त्यांनी पाणी व्यवस्था केली. पाणी व्यवस्था करण्याच्या अगोदर साहेब या माळाला कळशी घेऊन माणसं जायची, कुसळामध्ये बसायची, पाणी प्यायची. एक कळशी दिवसभर कुटुंबाला पुरेल यासाठी यातायात करायची. आज मात्र
नदीवर एखादा हरणानं शेपट हलवत आरामशीर पाणी प्यावं, तसं ह्या गावगाड्यातली माणसं माळाला आपल्या विहिरीच्या काठावर ओंजळीनं निवांतपणे पाणी पित बसतात. ही किमया क्रांती अग्रणी जी.डी. बापूंच्या. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेअर गोळा करायच्या वेळेला माणसं फेक शेअर गोळा करतात, स्वतःच पैसे घालतात आणि भाग भांडवल उभा करतात. या परिसरातील आयामायांनी स्वतःची डोरली घाण ठेवून बापूंच्या ओंजळीमध्ये स्वतःची डोरली दिली, पैसे दिले. ही किमया फक्त या देशात जी.डी. बापूंच्या हस्ते झालेली आहे, जी.डी. बापूंच्या विचारावरती झालेले आहे. साहेब, इथली शिक्षण व्यवस्था असू दे, आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून इतकी लोक शिकतायत. बापू साहेबांनी कायम तो विचार दिला, सामान्य माणसाचा विचार केला. साहेब 5 वाजता शेतामध्ये काम करणारा, 6 वाजता वैरण घेऊन येणारा, 6:30 वाजता धार काढणारा, 6:45 वाजता 5 लिटर दूध घालणारा कष्टकरी शेतकऱ्याचा गरीब पोरगा आज क्रांती अग्रणी व्याख्यानमालेचं प्रस्तावित करतोय. हा विजय जी.डी. बापूंच्या विचाराचा आहे. हा विजय जी.डी. बापूंच्या विचाराचा आहे. बापू साहेबांनी आयुष्यभर तर दुसऱ्याचं भलं चिंतलं, सामान्य माणसामध्ये ऊर्जा निर्माण केली. तो लढू शकतो, तो भिडू शकतो, समाजामध्ये 2 पावलं पुढे जाऊ शकतो, हा विचार दिला आणि तो विचार जागृत ठेवण्याचं काम करायचं. 2011 साली ज्या वेळेला बापूचं आयुष्याचं शेवटचं वर्ष होतं साहेब, त्यावेळेला इथं सरकारी दवाखान्यापाशी बापू कानटोपी घालून उभा होते आणि माझं भाग्य त्यावेळेला मी तिथं उभा होतो आणि त्या पुलाच्या शेजारी एक झाड आलं होतं पिंपळाचं साहेब. आणि बापूंनी गाडी थांबवली आणि लोकांना बोलवलं आणि सांगितलं की ते पिंपळाचं झाड आहे तेवढं काढा. मला आजही आठवतंय, तिथं आजूबाजूला उभा राहिलेले लोक म्हणले की बापू ते इवलस झाड आहे ते काय करणार आहे. बापू म्हणले ते झाड काढा आणि 200 फुटावर लांब नेऊन लावा, कारण त्याच्या इवल्याच्या पानावर, लुसलुशीत खोडावर आणि लुसलुशीत मुळ्यावर जाऊ नका, कारण सातत्य हा एकमेव गुण त्याला परमेश्वरानं दिलेला आहे. एक ना एक दिवस ते झाड, ते पूल उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, बापू साहेब बोलत होते त्या पुलाबद्दल, बापू साहेब बोलत होते त्या झाडाबद्दल, पानाबद्दल, खोडाबद्दल, पण जणू काही ते जीवनाचं तत्वज्ञान सांगत होते. कारण गावागावात असाच एक रोप वाढू पाहतोय, त्याच्या मीपणाच्या पानाकडे, पक्षपार्टीच्या खोडाकडे आणि जातीपातीच्या मुळाकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करू लागलो तर माणसाला माणसाशी जोडणारा हा माणुसकीचा पूल उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो होऊ नये म्हणून क्रांती अग्रणी जी.डी. बापूंचा विचार अखंडपणे तेवत राहिला पाहिजे. तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांना सांगितलं, काही झालं तरी चालेल, पण असं नाव कर, कुठल्याही क्षेत्रात असा मोठा हो की राजा हो म्हणून राहा. साहेब, ते वाक्य माझ्या मनाला खूप लागलं, कारण जी.डी. बापूंनी सुद्धा आपल्या मुलांना त्याच पद्धतीनं सांगत असताना 5 मुलांची नावं अरुणांना, दिलीप भाऊ, किरण तात्या, प्रकाश काका, उदयप्पा सगळी सूर्याशी निगडीत सांगितली, बोलली आणि आपल्या मुलांची नावं रेकॉर्डला सुद्धा लिहिली. कारण ही सूर्याशी निगडीत 5 नावं म्हणजे सूर्याशी नातं सांगणं आहे. जाणून बुजून अंधारात उडी टाकणारी या जगात 2च माणसं असतात. एक असतो जन्मांध, ज्याला सूर्य माहित नाही, उजेड माहित नाही, आणि दुसरा असतो स्वयंप्रकाशित, जिथं असतो तिथं अंधाराला थारा राहत नाही. या 5ही मुलांनी समाजात कुठेही अंधाराला थारा ठेवला नाही. हा जी.डी. बापूंच्या विचाराचा विजय आहे. आणि म्हणून स्तुतीपाठकांना विद्वान, लाचारांना एकनिष्ठ आणि हांजीखोरांना नम्र म्हणत असताना माणसाला माणूस म्हणण्याची संस्कृती देणाऱ्या क्रांती अग्रणी जी.डी. बापूंच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं, पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय नरेंद्रजी जाधव साहेब, आदरणीय चंद्रकांतजी दळवी साहेब, आपण सर्वजण आलात. आपल्या सर्वांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. शिक्षण व्यवस्था असू दे, इथलं विद्यापीठ असू दे,